गुप्तम यत गुप्तम यत सत्यम यत तन्मे दृष्टि प्रकटनं भवतु। गुप्तम यत सत्यम यत तन्मे दृष्टि प्रकटनं भवतु। मार्जारी काय झालं? हिरा आणि अंबिकाने देवीच्या मदतीने एक दैवी डोह निर्माण केलाय. त्याचं रूप काही असू शकतं, माया त्यात अडकलीये. पण तिचा आवाज माझ्या पेटीतून काय येतोय? प्रत्येक दैवी शक्तीला एक मायावी प्रतिरूप असतं. त्यांचा डोह आणि आपला डोह तसाच आहे. दोन वेगळे वेगळे मार्ग पण एकाच शक्तीच्या प्रवाहाने जोडलेले. म्हणजे हे लोक ज्याला नकारात्मक सकारात्मक ऊर्जा म्हणतात तसं. मार्जारी, त्या अंबिकाला नियंत्रित करावं लागेल. तिची शक्ती वाढतच चालली आहे. जितका अंताच्या जवळ जाईल तितका आणखी कठीण होत जाईल. मी तयारीत राहील. पण आता त्या मायाचं काय करायचं? ती माया ज्या जागेवर आहे तिथे तुला जाता येईल, पण तिथून परत येणं कठीण आहे. असू दे, मी कुठेही जाणार नाही. त्या मायाच्या नादात मी अडकून राहणार नाही. खूप कर्म करत होती ना, भोगू देत आता तिला तिच्या कर्माची फळ. तुझा हा निर्णय योग्य आहे. पण मंजिरी, सगळ्यात आधी त्या वेदा लावणार. हातातून सारखा सारखा निसटलेला बळी जिवंत ठेवायचा नसतो. बरोबर आहे तुझं. मीरा आणि अंबिका खूप वेगाने पुढे चालल्या आणि त्यांच्या या वेगात जर का अडथळा आणायचा असेल तर मला वेदाला मारावंच लागेल.